महाराष्ट्र में महिलाओं के खिलाफ बढ़ते अत्याचारों के बीच राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की प्रदेश अध्यक्ष रोहिणी खड़से ने गृह मंत्रालय पर गंभीर आरोप लगाए। उन्होंने हाल ही में मुक्ताईनगर तालुका के कोथली गांव में केंद्रीय मंत्री रक्षा खड़से की बेटी और अपनी भतीजी के साथ यात्रा के दौरान हुई छेड़छाड़ के मामले को उठाते हुए गृह मंत्री से सवाल किया कि अगर केंद्रीय मंत्री की बेटी सुरक्षित नहीं है तो आम महिलाओं को यहाँ कैसे न्याय मिल पाएगा। आज महाराष्ट्रातल्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आज परत ऐरणीवर आल्यासारखा आपल्याला बघायला मिळतोय। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना ह्या आपल्याला वाढलेल्या दिसतायत। पण आज कोथळी ह्या गावी स्वतः केंद्रीय मंत्री असलेल्या रक्षाताई खडसे यांच्याही मुलीची म्हणजे माझ्याच भाचीची छेडखाणीचा प्रकार हा आपण 2 दिवस आधी आदिशक्ती संत मुक्ताईच्या यात्रेमध्ये झालेला होता। त्यांच्यासोबत जे पोलीस कॉन्स्टेबल होते त्यांनी 2 दिवस आधी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देखील नोंदवली आणि 2 दिवस आधी नोंदवलेल्या ह्या तक्रारीची दखल घेऊन ज्या उन्हाळा टवाळ मुलांबाबतीमधली ही तक्रार होती त्यांच्यावर साधी कारवाई सुद्धा करण्यात आली नाही, त्यांना अटक सुद्धा करण्यात आली नाही। माझा गृहमंत्र्यांना एकच सवाल आहे की एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीबाबत जर असला प्रकार होत असेल तर माझ्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला भगिनींना न्याय कसा मिळणार। केंद्रीय मंत्र्यांना 2 दिवसानंतर स्वतः पोलीस स्टेशनला हजर राहून कारवाईची मागणी करावी लागते। ह्या सगळ्या प्रकारामध्ये आपल्याला एकच बघायला मिळतंय की आज कुठेतरी महिलांना सुरक्षा देण्यासाठी गृह खातं हे अपयशी ठरलेलं आहे। पोलीस यंत्रणा ही कुठल्या दबावामध्ये आहे का पोलीस यंत्रणा गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम करतंय का 2 दिवसात एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखाणी प्रकरणामध्ये कारवाई झाली नाही। कुठला दबाव होता, ती कुणाची कार्यकर्ते होते की ज्याच्यासाठी राजकीय दबाव वापरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही। आज आम्ही संपूर्ण मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये कुठल्या गुंडागर्दीमध्ये वाढतोय, आम्हाला आज कुठल्या महिलांना आज कशा प्रकारची वागणूक दिली जात असेल याचा आपण ह्या घटनेतून अंदाज काढू शकतात। कारण आज एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेडखाणी केल्यानंतरही 2 दिवसात कारवाई झाली नाही तर सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलींचा पोलीस स्टेशनपर्यंत जाऊन तक्रार नोंदवण्याची तरी हिंमत होणार आहे का। ज्या गुंड्यांना आणि गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम पोलीस यंत्रणा करते त्यांनी ह्याचं उत्तर देणं गरजेचं आहे आणि ज्यांनी त्यांना पाठीशी घालण्याचं काम केलंय त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे। कारण कुठला तरी राजकीय दबाव असल्याशिवाय 2-2 दिवस तक्रार नोंद असून देखील त्यांना जे संरक्षण दिलं जातंय हे का दिलं जातंय ह्याचं देखील उत्तर पोलीस यंत्रणेने आणि गृह खात्याने जरूर द्यावं।